कोणा धमकी माका या ताता सरपंचाक धमकी
अहो गेली 20 वर्षा या गावात मी सरपंच म्हणून काम करते. गावाची शिस्त बिघडता कामा नये. आता थोडं उशीर झालो मी मान्य करतोय, पण उशीर कित्याक झालो ह्या तुमका कळला ना. तिथल्या आमच्या द्रौपदीची बायको बाहेर हो बाबा हो. त्याचं काय झालं असा, द्रौपदीची भूमिका करणारा पात्राची बायको बाहेर झाली, तेव्हा त्याचा योग थोडं उशीर झाला. पण त्याला रंगू काय वेळ लागायचो नाही. काय येताना आपल्या बायकोचा कापाड पोरच्या पलकल आपला काय ह्या काय बांगडा बिंगडं घालून घराकडून तयार होऊनच दिलो असा. आता फक्त नावल्याकडून दारिओ मिशो बदलल्या आणि सोमाला पावडर पांढऱ्याची झाला. आता फक्त थोडी होता. बाबा मी तुमचं गावाला गेलो माय कोपऱ्यात उभं राहिलं. तर या जागेचे मालक काळूसाहेब दगडूशेठ मालकापे याने ही जागा नाटकात विनामूल्य दिल्याबद्दल, तसेच गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळी यांनी या नाटकाचे संगीत विनामूल्य दिल्याबद्दल, तसेच आपल्या गावातील मालनकर बाई यांनी वेळात वेळ काढून या नाटकाच्या प्रती उत्तम प्रकारे छापून दिल्याबद्दल, त्यांचा मी शांत करतोय. सर्व शांत करताय. अहो हे शेवटी कालचं भाषण आपण पुतळ्याच्या वेळी तुम्ही सुरुवातीचं शेवट करून टाकताय. अरे कोण आता काय तिकडे अजय महाराज हे महाराज केलं मुलं मोबाईला घेऊन बसला. तू काय तिकडे तुम्ही धर्मराजाचं वाक्य म्हणलं बरोबर. काय धर्मराजाचा रजिस्टर वाक्य असा काय रे त्यानेच म्हणा म्हणून आता तुझ्या आवडी वापरून तुझं नाव दगडू ठेवल्या ना म्हणून त्या दुसरा कोण ठेवलाय की काय. आणि गंजीवाला बोला काय मेलो ठेवायचा काय ठेवायचा काय घंटा करायचा घंटा. अरे मेला नाटका वाजवायची घंटा बॉम्ब ना. अरे मग वाजव करत काय घंटा होय ना. मग जा घेऊन येता आता कसं आलो. अरे खैसून मी हाय पण घेऊन ये. आधी तर वेळात एकच घंटा ती मला चोरी केली. डबे बनवून पे जा गोष्या एक डबा घेऊन ये. भरून आणू पाणी मला माका काय उंडीत बसू का भरून आणताय माही डबा घेऊन ये. आणि आपण काय काठी पण घेऊ. आता काठी किती आहे. अरे कुठे तिरडी बांधू माही काठी किती आहे. कोणता गोपरता कोणता दा तोडणकरांचा काय दिसला नाही तरी मी ताकीद देऊन ठेवलं होतंय की 15 हाती पोरा हाडू नका म्हणून. आता आणला ना तर त्याच्या तोंडात काढली कोंबा अदप्त ठेवली दिले. त्यांचा जेवण खावण सगळा झाला बोलण्यावर तरी वाटता होय ना. मग नाटक होईल तो त्याला झोपात सांग. अरे स्टेजच्या मागे झोपव रे झोपव. अगो खूप टाकलं आता बस माझ्या चाळक्यावर. अगो लोका सवाई येतं त्यांचा मी शांत करते आणि तू काय करतो. तू जर समज पाडून दिलंस ना तर लोका माका बदलतील. अगो बस पैसा कोपऱ्या अगो खुर्ची टाकून बस गो बस हे बरा बसवची खुर्ची आणून दे आणि मोठ्या रांगेत बसवून डबोनी काठी आणलेली दिसताय. डबो बनव.
येतो उभ्या तिला वाजवतो बसून वाजव आणि बाप्या असो डबो बडव असो डबो बडव की तो पावसेपणे नाही तुमचा आणि डबो फुटलो तर मी डबो नाही तू डबो बनव म्हणजे बनव पण मास्तर का सांगणार काय सांगितलं मास्तर सांगणार पहिली घंटा देऊची ती आधी देता रंगल्यावर पुढे बोल दुसरी घंटा देऊची ती सगळी देता अरे तुझ्या जिल्ह्यात तो तुकडो पडा नाही पुढचा बोल आणि तिसरी घंटा देऊची ती चौकटीच्या सगळ्यात झाल्यावर त्या चौकटीचा राहायला तर सगळा मी बघतोय तू डबो बनव म्हणजे बनव बनव दे हा दुसरा म्हणजे माझ्या तोंडाचा नुसता गटार करून टाकत रे तिसरी घंटा घेऊन ये तसं खेचून आणून अरे आण खेचून ते मग घेऊन ये वाढू दादा काय गेलो वाढू दादा काय गेलो समोर कोण हा तुझो बापूस अरे बघा बापूस नाश्ता गेलो असा तुझो पराक्रम बघू गेलो असा काय रे किती याला सांगितलंय तो मला घरून फाटावर खायला नको म्हणून काम लय महत्वाचं आता कसला काम संगीतवाल्या मंडळीची चिठ्ठी आली आहे तिच्या आत्महत्या देता आली असती काय रे काय तुझ्या तोंडात जो कसा बसा वाद करतो येता तुम्ही खरेदी मिळाला तर दत्तूच्या अड्ड्यावर गेले बरोबर तर दत्तू मारालो तात्या आत्ताच मारून गेले निघडा दत्तू मारालो काय मारालो आता इला तो वाईट मारून जा ही नको मारालो मग त्यांना तुमचा चमचा घडवला काय रे आता नाही मग कसा तो म्हणालो पूर्वीचे नट घेतल्याशिवाय कामच करायचे नाही आता त्याच्या आग्रहाचं वाईट काही वेळ स्वतः पुढे मी पैसे गेलोय ना तर कोणाला सांगू नको आणि काय रे तुझ्या तोंडात भसा भसा वास येता मेल्या अरे तू जाण्यासाठी तोंडात काहीतरी कोण मास्तरांना कळणार ना आनंद मारतील बरा किती काय आता कसली किती आता कमरेत लाख खाली आता पाहिजे ना संगीतवाल्या मंडळी चिठ्ठी दिली म्हणून हा 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 चिठ्ठी ही बघा गावली काय मिळाली चिठ्ठी ठेवली जागा काय मिळालं वाचूच नाही अरे माझ्या वाच मी वाचू आता वाचतोच की मी वाचतोय नाही तरी माझ्या इतकं शिकलेलं दुसरं हायकोर्ट या गावात बाकीच्यांची कोणा कॉलेजात जातच ना ती अशिक्षित आणि माई धड तिसरी शिकलो सुशिक्षित पडतील ना नीट डसवलेली नाही पहिले तर दुसरेला पण माय अर्जुन म्हणा आता पेटायला धनुष्य खाली ठेवू नको वाचतो की वाचतोय वाचतोय श्रीयुत पांडू तात्या या नमस्कार आणि लोक काय तुझ्या आमची बापचा स्पेशल नमस्कार शिकवल्यात काय रे अरे माझ्या साष्टांग नमस्कार साष्टांग नमस्कार कळविण्यात अतिशय दुःख होत आहे की श्यामराव मरसुकडे यांची 92 वर्षाची सून आजी अचानक अकाली निधन पावल्यामुळे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळीची सारी वाद्ये प्रेत यात्रेला गेली आहे. तरी आज रोजी होणाऱ्या संगीत वस्त्रहरण या नाटकाला संगीत देता येणार नाही. तरी कृपया या नाटकातील सर्व गाणी किंवा गाणारी पात्रे काढून संगीताशिवाय नाटक पुढे नेण्याची कृपया करावी. संधीबद्दल क्षमस्व. आपली कृपा दिलासी.
काय हो गपला म्हणजे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळ आता ह्या काय नवीन आणलं नादो कलम आता माता वाटला नंदू पट्ट्याचा तांत्रिक आणलं लिहिणाऱ्याचे वाचणाऱ्या नमस्कार काय मेलो लिहिणारो आणि काय मेलो वाचणारो आता उतर ना भविष्य आता नाटक वेळेला सुरू झालं नाही ना तर बघा आपला उत्तर हरून करतले ऐको गाव घेतले खैरी जातात नाही मग शेवटा बघे मस्तीच्या गावी खायलाय कुणाचा तुमच्या बायको बायको तुम्हाला काय मस्त काय पोटामध्ये नावी सुरू करायला टाकलाय ना बघा तिसरी सर्व आले म्हणजे सर्व आले अरे म्हणा तुम्हाला किती वेळा वगैरे घोडे किती वेळा वगैरे घोडे नाही म्हणायचा मला हात बोलायचा ही आई हे प्रथम जमले ठेवा 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 नराच्या आवाजात शब्द फेक अशी धाव हवी नाम्यांचं हॅमलेट आम्ही अनेक वेळा केले तुम्ही पाहिले का परमेश्वरानं निर्माण केलेला तो नटा समजा हो 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 काय तो आवाज काय तो अभिनय काय ते गायलं आणि काय ती नजर झाला तुझ्या हॅमलेटची आई अंग तू थक आपण ठरली सारा हॅमलेट नसा हात दिलेला सारा नाटक तसा प्रेक्षकाच्या अंगाला आलेलो आणि नानांचा हॅमलेट आई वर्गाच्या डोळा कोण शब्द फेक कसा झाला बैस 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 वेड्यानो गावाला अरे ही फक्त नानाची एक झलक करून दाखवली आता उठा अरे कुठ्या हे तू काय वाचतं राजू त्याच्या रथासमोर माझा रथ उभा करेल त्या एकाच बाणानं त्याचा जीव वेळ होतो या घेतले मात्राचा पण सांगितलंय मात्राच्या अंगात काय नाही मिळाल्यानु नाटक सोयपणे पार पाडूच नाही म्हणून मी देवस्थी गेलेली दिसतात जोशी मास्तर पायतान नको देव गोडो असतो नारळ गोडू गयो किती हे झालो ताली पा
रंगनाथ संभाजी जोशी जोशी फिल्म मास्टर असा इलाज खायचो रत्नागिरी देवस्थान गावावर मी काय का खूप पिसागत बरोबर ओळखताय गोष्टी पिठावर मी उन्हात आता वाटता फुटली काय रे रत्नागिरीतून इलस मग नक्की गावाचं नाव शुद्ध मुकाबोल तालुका जिल्हा वाया रत्नागिरी मग तुका काय भया काही नको आता जाणार खायचं जाणार बदली झाली की पुन्हा रत्नागिरीला जाणार बदली होईल काय तुका आमच्या नाटकाची न हरकत हराम कोण आता खरंच मला काही झाले खूप पिठाचे बाधा झाले नाही अहो केवळ अभिनय म्हणजे काय हे या मुला फक्त शिकवून दाखवत होतो मात्र ही का अभिनय दाखवायची वेळ आणि जागा हो लोक पैसा नाटक बघून ताटकळत बसले आणि तुम्ही तुझ्या डोंगरासारखे मधीच ताट झाला नदी चौकाच्या लोकांनी नारळ वाचवला आता तरी नादी सुरू करा अहो अध्यक्ष इथे असत त्यांची माझ्या कमी सोय आणि नादी पण आणणार एक हात कताने खड़े हो जाओ हाथ एक हाथ बोलो नमी तो दास प्रभु पदार्थ नमी तो दास माताई 15वर न्यायची सोडून हे काटलावर किती काढला खेळीचा म्हातारीच दिल्लीवरी सकल जन लागले रडावयाची वदती झाली सकलाची सीता कमला कुठे बारे रामा रामा रघुतमा तुम्ही बी काय बोला पाहिजे नामी कधी सुरू करतला म्हणजे म्हातारी मेली नाही 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 म्हातारी जगली संगीताचा कष्ट सुटला तुम्ही पण काय पोरासारखे चांगली सुरू करायची आठवण आला तुमचा 1 2 3 मास्तर आणू या शाळेचा पटांगण नाही जो नाटका तो मांडव असा मांडव तुमची कवाय समान नांदी सुरू करा हो चला 1 तास चलो हे तुम्ही मला विचारताय हो हो मी तुम्हाला विचारताय मी दोन्हीचा विचारताय नांदी पुन्हा विचार थांबली तुम्ही मला विचारताय हमारी टोपी मास्तर हळू अंगात देव हळू आणि या पोरांसमोर नाच करून 4 शोभा करून घेतात आता आणखी शोभा करून घेऊ नका नांदी विचार सांगून त्याचा माझा उत्तर दिवा आता या गणेशपुळे गावात तुम्ही किती वर्ष नाचतो का अहो नाटका करून आमचे पिढे बर्बाद झाले तुमच्या पिढ्या का बर्बाद झाल्या
झाल्या हे आत्ता माझ्या लक्षात आलं. काय तर सरळ विचारा मी सांगून ठेवतोय. आता सरळ विचारतो, नातीच्या अगोदर नारळ ठेवायचा असतो असं एका तरी नारळाच्या डोक्यातून फक्त निघाले काय बोला आहे का फुकटची हुशार करताय. बाकी दुर्योधनाच्या भूमिकेत फिरला तुम्ही मास्तर. पण मास्तर या नाटकाचं तुम्ही तालीम मास्तर असाल ना. अहो तुम्ही तर याद करून देव भई होती की नको होत. तुमच्या होत्रापासून नारळापर्यंत सगळ्या गोष्टीची मीठ आठवत उद्या नाही. त्याच्या बोलतात नातीच्या अगोदर नारळ फोडला नाही त्याचा काय परिणाम झाला भाऊ काय ना. शिक्षकाने मिठी 10 नारळ फोडले तरी मिठी सुद्धा चौथी महाराजा नशीब ते तिच्या भूमिकेत बाबू पाहिला होता. आता त्या बाबूचे काय हाल झाले असतील ते त्याला ठाऊ. त्या ठिकाणी एखादी बाई असती तर त्याची काय अवस्था झाली असती. अहो इंटरीचा पंचनामा झाला असता. हे बघा मास्तरांनो, कोणी कोणाक मिठी मारल्या आणि कोणी कोणाक सोडवल्या का खाटायची हे नाही. आता तुम्ही नांदी खुकळा नारळ फोडताय की नाही. नारळ आणू जेवढे नारळाचा काय माई घर विकराच्या बागेत तो आणलो बोला मास्तरांना. तुम्ही या गावचे सरपंच आहात तेव्हा हा मान तुमचा. तरी पण मास्तरांनी या नाटकाचे तुम्ही तालीम मास्तर ना तेव्हा ह्यो मान तुमचो. काय झालं ही 2 दिवसाचा सोबत वरती झाली की वेगळं जाणार माका वरतो पाहून देऊ ना तेव्हा हा मान तुमचा. तरी पण मास्तरांना आमच्या तुम्ही वयाने मोठे तेव्हा ह्यो मान तुमचो. काय आहे गावाने घालून नारळ फोडणे हे आम्हाला जमणे नाही तेव्हा हा मान तुमचा. मास्तर म्हणतात का बरोबर हे म्हणताय का पण बरोबर. माई घराला डबल डोकी वाढवतात की काय तुमचं आता सगळ्यांचा आग्रह होता तर मी आता बोलतोय तुम्ही तयारी काय तो घेऊन आम्ही पाना धुवून आणलं माई दारू आवडून शिकलेलो पानाला आणि जी कोणता डस्टबिन टाकतो डस्टबिन घातल्याची काय आणि इकडे पाहिजे लोकांनी तुझ्या औषधी बसा तो पुरं लावलं माई दया असायची मित्रांनो बोलू काय बातमी मास्तर आणून तुमचा दिग्दर्शना गावाने सुरू बरं गावाला घालू. हे देवा बारागावच्या बाराराटीच्या वहिवाटीच्या प्रमाणे आमच्या धोरणकर ऐक्यवर्धक मंडळाने ह्याला वस्त्रंग योजला असा पाच पाडून जर काय छोटा नाटा देव देवस्थी बाहेरचा भुतूरचा बाहेर गेलेला असाल तर वडाची चाल पिंपळा आणि पिंपळाची चाल वडाक असतो त्यांचाच घरच्यात घा आणि आमच्या बालगोपाळांच्या हातून चुकमान झालेली असतात तर ती लेकरां समजून पोटात घा आणि या अमृताचा गोडाखोल तुझ्याचं मी ठेवलेला असा का गोड माणूस आमचा या वस्त्र होऊन तोयपणी तडीच नाही रे महाराजा.
फिरत ना तेव्हा आजूबाजूच्या गिरणीचे भोंगे असतात. तर पुढू पाय पडून बाबा समोर बसले बाबू बोल जे पण बाबा आले बाबू ना तुमचं नाव आहे हा नाटक चांगला हो व्यवस्थित सांगायचं असं बोलू ना.
पडो अरे मेल्या छत्री नाही क्षत्रिय क्षत्रिय क्षत्रियाचा शब्द म्हणजे क्षत्रियाचा शब्द असा नाही क्षत्रियाचा शब्द म्हणजे काय बरं निघाले धनुष्य आई ह्या त्यांचा उलटा बोललं नरो वा कुंदरो वा आजा वा कुंदरो वा नरो वा दादालू अर्जुन येतात अर्जुन अर्जुन मनोज तोडणकर मनोज तोडणकर अरे माझ्या बापाची बोल एका नोकरीने घात केलास ना माझ्या या पादुका अरे मेरा पादुका एकच शब्द असा पादुका पांचालीच्या मला बाहेर असताना तू मला कसा बोले प्रवेश केला वाया घालवलीच ना माझी पाळी तू पण वाट लावली आता उत्तर भविष्याने आणला भीम भीम राजेश तोरणकर राजेश तोरणकर यो भीमाचा कशी अनुमान काय बाकी काय भीमा चालतो पण वाई घर उडलो वाटतं अनुमानाचा तुझ्या मारी डोकी दुर्योधना तुम्ही आता मी अरे तुझी तब्येत का त्याची तब्येत का त्याची तब्येत बघून बागचान स्वतः घेतच ते घेऊन गेला म्हणजे याचा बापू त्याचा मैदान लागला नाही एका बाजू पहिलाच बांधता आणि दुसऱ्या बाजू तुझ्या मारी डोकी दुर्योधना काय सांगू रे या संत भावाचा नादी लागून असतो तर 5 दिवसापासून थोडे तुझ्या कमरेपासून उघडून टाकले असते दादालो विदूर येतात काही विदूर विदूर सुधीर तोडणकर सुधीर तोडणकर हे वाजवायची किती सांगले हो काय वाजवती तुझ्या आवडीचा काय माझ्या घेऊन इकडं सांगता काय घेऊन इकडं आमंत्रण आता मग ता कधी सांगायचा उद्या काही मैताचा आमंत्रण बिमंत्रण दिला ना तर एका पहिलं घेऊन जावा महाराष्ट्र महाराष्ट्र महाभारतात महाराष्ट्र धृतराष्ट्र धृतराष्ट्र हेमंत तोडणकर हेमंत तोडणकर
स्वप्न काढल्यामुळे दिसणार नाही ते मेल्या तू तरी मला सांगायचं रणांगणावर महापराक्रम गाजविणाऱ्या त्या पांडुरंग पुत्र अरे पांडुरंग नाही रे पंडुपुत्र सॉरी हा पंडुपुत्र भीमाला माझ्या समोर उभा करा रे तू बसलं विचारले सॉरी हा त्याला मी प्रेमाने आलिंगन देते अरे देते नाही देतो मग आलिंगन देतो दुर्योधन दुर्योधन सचिन तोडणकर सचिन काय म्हणजे होती बारा कमी लावली आहे संतोष तोरणकर आमची पदवी झाली तेव्हा रात्री तू नसली होती नाही का आज तुझे वस्ते भेटताना सारी सभा तुला हसताना मला पाहू दे मग आता भोग आपल्या कर्माची करो जाताना वय तुला फिरून घेतो बघा काहीतरी सस्पेन्स वाजवा हो यो आमच्या मुलाचा रेड्यातो आवाज काहीतरी असा फुटका टाकणारा लक्ष दिला शकुनी प्रवीण तोडणकर नशीब थांबलं नाहीतर दाग पडले असते जो तो येता तो माझ्या धोरणात घुसता काय वाटली मात्र तुमचा लोकांना वाटा माझाच बसवून करूचा असा पैसा रे पैसा काय झाला राजा तुझे राज्य जिंकले तुझे घरे जिंकले चकुलीचं काय घराचा व्यापार जिंकले तुला तुझ्या सूर बंधूंचे निष्कांजन केले राजा हे बाण टाकले तुझे शेवटचे वैभव पांचाली सीतम सीतम सीतम
दाखवणार नाही. कारण त्याला जर दाखवला तर तुमची त्याचा नजर लागा आणि लोकांचं पोर वाया जाते. तेव्हा द्रौपदी तुम्ही आता नाटकातच बघा. बघा पडल्याशिवाय भाषण बोलायचं नाही. आता बोल. एकदा उत्तर दिलं परत परत दिला तर आज बरे गुजू पाहिजे. बरं भाषण भाषण बघायला तुमच्या आयुष्याची डोरी मी देव असाय. मी काय वाटत तर म्हणेन येतो राक्षस आलो. तुमच्या आयुष्याची डोरी एखाद्या ताटात कपडे आणि त्या कडक्यांवर येऊन गुंती घातल्या ना तर राक्षस आलो. तुमच्या आयुष्याची दोरी. अरे मेल्या तुझ्या हातात आहे पुढचा बोल. 5 मिनिटं वरवर हवला का जीव लागला तुमचं. तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात असा समजा या काय तर कोण असलं जो देव उतरवता देव झालोय. एवढं गेलो त्या बघा त्या चौकात इथं काढला ना तर तुझी दोन्ही मागू देऊ हा मारलं. राक्षस आलो. माझ्या विघ्न कार्यात मंगळ काय सांगू नको तू कसं तर सांगा राक्षस आलो. माझ्या मंगळ कार्यात विघ्न आणणार काय. हे देवा जर तू आमचे प्राण घेणार नसशील तर तुझ्या मंगळ कार्यात मी विघ्न आणणार नाही. याची काय मी तुमचा सांगून ठेवलं होतं की एका जोडाक्षरा तो शब्द देऊ नका म्हणून. अरे काक्या तू मध्ये करमडू नको. एवढा काय त्या संपून जाऊ दे नाहीतर का पाठ उडून येईल. रात्री काय दाखवती आम्ही तुला वचन देतो आणि समजा वचनाला जागला नाही तर आम्ही तुझे प्राण घेऊ. तुमचा प्राण जास्त म्हण कम आहे कोणाच्या लक्षात नाही दिला. अरे पण माझ्या लक्षात दिला ना. हे नर राक्षसानो आजपर्यंत तुम्ही माझ्या मंगळ कार्यात अनेक विघ्न आणलेले आहेत तर तुम्हाला काही ना काही शिक्षा द्यायला हवी. मी तुम्हाला साथ देतो. मी तुम्हाला शाप देतो. नको नको देवा ती कठोर शिक्षा देऊ नको. यातून काहीतरी उच्चार करते. याच्या बायकोचं नाव उच्चार तुला माहित आहे तुझ्या पावशीत तुझा मी दाखवते. तसा तू देतो तुला उच्चार देतो आणि तुला शाप देतो. आजपासून पृथ्वी तलावावर तुमच्या हा दगड होऊन पडतील आणि मग 14 वर्ष जपल्यानंतर तुम्ही मानव उद्धार कराल. थँक्यू देवा. मुंबई राहुल्याचा परिणाम. धन्यवाद देवा.
देवा आता आम्ही आपली काय सेवा करावी काय मला सेवा कराल खूप वेळ उभारल्यामुळे तुला कदाचित चिलवता आला असेल आला नाही रे तर तुझ्या चिलवट्या घालून येण्यासाठी तुझ्या मनोरंजनासाठी आमच्या इथे भजनी मंडळ आलेले आहे आणि आमच्या कल्पनेप्रमाणे ही भजन मंडळी मैतापासून नाटकापर्यंत सर्वांनाच संगीत येते तर गायन मंडळीचा करमणुकीचा कार्यक्रम तुझ्या चरणी आदर करतो देवा तथास्तु. देवाच्या अंगात ठेव येत होतो या महेशच्या अंगात ठेव आलेत ना आपल्याकडून काही चूक झाले असतात जेव्हा त्यांच्यावर हे देवा महाराजा या कार्य करीत असताना आमच्या पुन्हा चुकमात झाली असतात चूक झाली आता कसली देवा भ्रष्टाचार भ्रष्टाचार कसला देवा भ्रष्टाचार सुरू झाला नाटक कंपनीची काही माणसाने काय केलं देवा काही माणसं नशा पाणी अर्जुना पुढे असा तुला हजार वेळा सांगितलं होतं हा देवाच्या पायावर पुन्हा कधी घेणार नाही हा लक्षात ठेव अजून पुढे आहे का दादानू देवाच्या पाया पडून घ्या तुम्ही सुद्धा तुम्ही या गावाचे सरपंच सुद्धा तुमचं या जागेवर चालत नाही बडा पाहावा अहो पण आता एवढा मोठा कायदे करायचा म्हणजे वाईट चोरीची घेऊन लागतात चूक झाली जेव्हा वाटत तू आपली क्षमा कर तू आता उद्या पांगीच अजून पुढे आले का देवा माझा नाच भयो गाणं भया घराने बोलावून नाच करा माता
ऐकल्या वेळेला बाहेर मारायची तेव्हा फुगडी हवी असा फुगडी वळी आता बघा त्याला दुर्पती बोलायला मिळून अगो मला आला तू टायमावर आता वाईट जरा 2-4 बायकांचा बोला घेऊन ये आणि जरा फुगडी घालून सांग तेव्हा अगो तू फुगडी घालू दिलं तर नाचता तो मांडव बघा तू आजचा नका कसलो धांगो धिंगाणा नको कसलो ना तू ऐका भीती काशी चेतकीची तटी तुम्हाची डोळ्यात तीर पायात पंजन ठेक्यात चाललं सत्यात बोललं पाठीवर नाजी ओठावर आली मुखात लावली तुम्ही डोळे असून आंधळे असो आम्ही अज्ञान लेकर असो आम्हा दृष्टीने बाई तुमच्या समोर असा मग आमचा कधी दिसत नाही आणि तिसरी तरी लोकांची बाई डायरेक्ट नेमच विचारायची अनेक मारतले नाही देवा नाही आम्ही आयुष्यात कधी करणार नाही देवा लोक तेव्हा तूच काय तर आपला निस्तारून घे बाई ती बघा देवा बरोबर दिसते समजावून जाती काय लपडा बिपडा करती त्याला आनंद मारती जा मी जातो तुम्ही शर्टाचा बटन लावलात ना तेव्हाच माझ्या लक्षात येईल काहीतरी पाणी मुरताय आपल्या गळ्यात एकूच एक फुकट बसल्या बाईचं उठावाच्या काढीत राह अरे आम्ही
आम्ही काय केली खात नाही. त्यापेक्षा आपण दोघे गेलो तर दुसऱ्या पडेल. अहो काय याड बिल लागलाय की काय असली कामा त्या दोघांनी करायची असतात. तरी तर माझ्यासारखं अनुभव. अरे लवकर घेऊन गेला तिकडं तुला माझ्या समोर या बाई कुणाची ते गाडी तुला असा म्हणजे झाला माझा विश्वास तर आम्ही काही सकाळ आगातली मागातली आणि मागणारी रीती गडबड त्याचं काय बाई त्या बाहेर तुमच्या जो फरक आहे ना तो फक्त यांच्याच समज आता बाई या सगळ्यांच्या समोर आणि उघड्या मैदानात तुम्हाला कसं सांगू बाई आता कामाचं म्हणजे असं बघा बाई हा योग तुम्ही पाया पण घेता ते चालेल बाई तुम्ही पडा जेव्हा देव सगळे आशीर्वाद देते. सकाळचं राग काढली आंबट पाणी करून त्यांनी पवित्र मनानं देवळात जाते देवीची खना नळानं वटी बसते आणि पदार्थांनी नमस्कार करते. हो प्रत्येकाचं निवांते का कसं बाई कामाचं बोला कामाचं म्हणजे असं बघा बाई बाई बुद्धी आहे ना म्हणजे हे बघा बाई 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 बघा करताय समाजातली आलं दुनिया मला म्हणजे बाई अहो वा 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 अहो हे काय सांगायला हवं बाई आम्ही तुमचं हे पाहिलंय ना फोटो पाहिलं ना फोटो आणि कोणा नाव सुद्धा वाचतंय तुमची तब्येत बरी असणार तुम्ही काय बाई काय शुद्ध लोक घालताय देव सुद्धा ताट घालवाय बघा आणि तुम्ही कशी कर्माची ट्युबर देताय. थोडं नाजूक आहे थोडं नाजूक पण घ्यायला हवं. हे बघा काय ते स्पष्ट बोला. हो बाई जी सांगतो आमच्या या देवाला तुमचा नाच होया तुमचं गाणं व्हायला हात सवय हा भाऊ म्हणजे हे सांगायला इतकं त्याचा मोग होईल आणि आमचं वस्त्र मग सुरू करा की तुमचं वस्त्र तुमचं नाटक बघा आणि माझी समजा पाठी घेऊन आणली आहे तुमची आपली चालली आहे म्हातारी काय म्हणती मैसाला भजन पाठी करतात ती द्रौपदी तू बाहेर काय बाळूच होती नांदी किती सुरू होते आणि किती थांबती कशाला ताण नाही आमचं काय समाज समजा कसं अगदी लाईनीत गवळण होते आणि एकदा तर ढोलकी कडायला लागली आम्ही पहिलं जेवायला बोलतो आणि मग पायात ताळ बांधतो. वा 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 अहो व्यवहाराचा तर पहिला बुजुर्ग होया. आता तुम्ही गावात जातात आणि आम्ही काय गाव सोडून जात ना.
हो आंबेवाली परवडलं तर बघा नाही तर मी आज चालली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कबूल करायचा देवाचा कोप होईल ठीक आहे ठीक आहे करूया बर पण मी पार्टी तिकडे नाचणार नाही अहो बाई बाईला नाच तर होऊ जाऊ द्या मग काय पार्टी गोळंकर वाटारातल्या सगळ्या कोंबड्या आणि कापल्या माई साहेब काय बापाने बोललं काय हो बाबा तशी खाण्यापिण्याची पार्टी नको वाजवायचं चालतंय अहो बाई मागचे वाटत आहेत ना माणसाच्या भजन पार्टी बरोबर ही हे बघा बाई आमच्या संगीत पाहिजे बोला नाही अगोदर आमचा वागा पाहिजे मग बोला आम्ही माहिती मी आता वाजवतो उठून बसतो हो लावणीचं वाजवता येतं का काय बाई पसंत आहे हा बाई गाण्यावरून नाच व्हायला पाहिजे नाचावरून गाणं पण व्हायला पाहिजे बाई बाई हे बकुळे आपल्याला नाच पण हवंय गाई आल्या कोणाची बोलवायची अरे गाढवाला गुरु नाही गाई बाई बाई चला लवकर सुरू करा बाई बाई
पहिल्या रांगेत बसलेली नटून थटून बसलेली ती मंजुळाबाई दिसली म्हटलं आता खरोखरच अंदाज जेव्हा हो आणि बारीक नाचवावी तेव्हा काय माहिती देवाच्या नावाखाली फुकट तो बाई तो नाच तरी बघूया रे तेव्हा तुझ्या चरणी खासदार नमस्कार रे तेव्हा तुझ्यामुळे प्रेक्षकांना आमच्या फुकटचं नाच तरी बघू भेटलं तात्याने मस्त काही रे बाकी तात्यानी दोषी माणसाला न करता काय झालं अरे मला म्हणला ते नाटक सुरू करा कोकण होते आणि आता बाई तिथं गेले छान काय माई हे इंद्रजी आता उद्या आणि आता मंडळी देवाच्या मनासारखा बाईचा नाच झाला देव संतुष्ट झाला तेव्हा आम्ही थोड्याच वेळात आता कला नाटकात सुरुवात करतो तर विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आता थोड्या वेळी कोणी समजली की आपल्या वस्त्रावरी नाटकाची या मंगळ प्रसंगी द्रौपदीची भूमिका करणाऱ्या भगीरथाला बरोबर 12 वर्षांनी 7 मुलीनंतर 8 मुलगो झालं काय खावता ना मात्र अहो कृष्ण जन्मासारखा झाला योग तेव्हा तो थोडा तत्वान बघून विचारू तो इलो की आम्ही सगळ्या नका ताबडतोब सुरुवात करता तोपर्यंत तुम्ही त्या पाणी उरकून घ्या आपल्या या गावाला मंडळी समोर आले उघडले असता त्याच्यावर तुम्ही लावा गरम गरम तर वडे तुमचा सगळा काय मिळाच नाही गर्दी असेल तर वडे बांधून घेऊन या पण आपले खरकटे कागद दुसऱ्याच्या जागेवर टाकू नका गोप्या पण तो